सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, आज इंजिनिअरिंगची कॅपराउंड 2 ची सीट अलॉटमेंट ही डिक्लेअर होणार आहे. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडलाय की दादा ही सीट अलॉटमेंट डिक्लेअर झालेली आहे का कॅपराउंड 2 ची? जर डिक्लेअर नसेल झाली तर कधीपर्यंत डिक्लेअर होईल? अजून वेगवेगळे प्रश्न पण आहेत की दादा जर मला कॅपराउंड 2 मध्ये परत कॅपराउंड 1 चाच कॉलेज मिळालं तर मला पुढे काय करायचं आहे? मी कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकतो की नाही? जर मला कॅपराउंड 2 मध्ये कॉलेजच नाही मिळालं तर मी कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकतो की नाही? असे बऱ्याच मुलांना बरेच काही प्रश्न पडलेले आहेत. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा ट्राय करेन. सो त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओ लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. चला ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिला डाऊट जो बऱ्याच मुलांचा आहे की दादा आमची सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 2 ही डिक्लेअर झालेली आहे का? तर बघा, जसं तुम्हाला आत्तापर्यंत सीड सेलचा एक्सपिरियन्स हा आलेलाच असेल. आपल्याला सीड सेलने कधी एकदम सकाळीच अपडेट आपल्याला दिलेली नाहीये. जे पण आतापर्यंत आपल्याला अपडेट्स दिले आहेत, जे असेल तुमच्या मेरिट लिस्टचं किंवा कॅपराउंड 1च्या सीट अलॉटमेंटचं, हे एकदा आपल्याला इव्हिनिंगला दिलंय किंवा एकदा आपल्याला रात्री प्रोव्हाइड केलं. तर त्यामुळे आत्ता जरी तुमची सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 2 ही डिक्लेअर झालेली नाहीये. मग दादा हे कधीपर्यंत डिक्लेअर होईल? तर आपण जर एक्सपेक्ट केलं तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमची सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 2 ही डिक्लेअर होऊ शकते. जेव्हा पण हे डिक्लेअर होईल मी नक्की यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करून मी तुम्हाला नोटिफाय करेन आणि मी टेलिग्रामवर सुद्धा मी तुम्हाला नोटिफाय करेन. तर त्यामुळे टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन नक्की करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर आय होप हे तुमचा डाऊट क्लिअर झालेला असेल की आत्तापर्यंत तुमचे सीट अलॉटमेंट कॅपराउंड 2 ची डिक्लेअर झालेली नाहीये. आता बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे की दादा जर मला कॅपराउंड 2 मध्ये परत कॅपराउंड 1चंच कॉलेज जर मला मिळालं तर मला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल का? की मी कॅपराउंड 3 साठी पण जाऊ शकतो, कॅपराउंड 3 मध्ये मी पार्टिसिपेट करू शकतो? तर बघा, तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता जरी पण तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये सेम अलॉटमेंट झाली. सेम अलॉटमेंट म्हणजे काय? भरपूर मुलांना काय होतं की कॅपराउंड 1चं कॉलेज परत अलॉट होतं कॅपराउंड 2 मध्ये. सो जर असं तुमचं झालं तर तुम्ही तरीही कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. असं काही रेस्ट्रिक्शन नाही आहे की जर तुम्हाला परत तेच कॉलेज अलॉट झालं तर तुम्ही पुढच्या कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. असं काहीही नाही आहे. तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता बऱ्याच मुलांचा हा पण प्रश्न आहे की दादा जर मला कॅपराउंड 2 मध्ये जर मला दुसरं कॉलेज अलॉट झालं, म्हणजे कॅपराउंड 1 मध्ये मला एखादं कॉलेज मिळालं होतं आणि कॅपराउंड 2 मध्ये मला दुसरं कॉलेज मिळालं, एक बेटर कॉलेज मिळालं. आता मी कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकतो की नाही? की मला त्याच कॅपराउंड 2च्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल? सो बघा, तरी पण तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. जरी तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये दुसरं कॉलेज अलॉट झालं असेल तरी पण तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. फक्त एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये दुसरं कॉलेज अलॉट झालं, कॅपराउंड 1 मध्ये तुम्हाला वेगळं कॉलेज अलॉट झालं होतं आणि कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला अजून वेगळं कॉलेज अलॉट झाले, तर तुम्ही परत जाऊन कॅपराउंड 1चं कॉलेज हे नाही घेऊ शकत. तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये जाऊ शकता पण तुम्ही कॅपराउंड 1चं कॉलेज हे परत नाही घेऊ शकत. तर हे भरपूर मुलांचे बेसिक डाऊट होते. आय होप हे सगळे डाऊट तुमचे क्लिअर झालेले असतील. मला माहिती आहे अजून तुमच्या मनामध्ये खूप कन्फ्युजन आहे ह्याच्या रिगार्डिंग, बट तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. मी आज जेव्हा तुमची सीट अलॉटमेंट डिक्लेअर होईल त्याच्यानंतर मी एक पूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करेन की कोण कॅपराउंड 3 साठी एलिजिबल आहे, तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. हे भरपूर मुलांना डाऊट्स आहेत. तर हे सगळे डाऊट्स मी त्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करेन. आज जे बेसिक डाऊट होते तर मला भरपूर इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअपवर मला विचारत होते, तर हे सगळे डाऊट्स मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा ट्राय केलेला आहे. तरी पण तुमच्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून तुमचे जे पण काही डाऊट्स असतील हे सगळे डाऊट तुमचे सॉल्व्ह होऊन जातील. फक्त ह्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये जे पण तुमचे डाऊट्स आहेत हे मला तुम्ही सांगा. मी नक्की येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ते डाऊट क्लिअर करायचा ट्राय करेन. तर आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितले हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आता जेव्हा पण तुमची कॅपराउंड 2 ची सीट अलॉटमेंट ही डिक्लेअर होईल, म्हणजे तुमच्या कॅपराउंड 2चा जेव्हा पण रिझल्ट डिक्लेअर होईल तेव्हा मी यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करून तुम्हाला नोटिफाय करायचा ट्राय करेन. तर त्यासाठी चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही जॉईन करून ठेवा. टेलिग्राम ग्रुपवर पण मी लगेच तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड करत असतो. सो मी टेलिग्राम ग्रुपची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तोपर्यंत मी एक काल यूट्यूबला एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेली आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगसाठी. एक मी पॉडकास्ट घेतलेला आहे अंकुश सरांचा, म्हणजे तुमच्या गणितांक सरांचा, त्यांचं मी पॉडकास्ट घेतलेला आहे. तर त्या पॉडकास्टचं टीजर मी अपलोड केलेलं आहे. तर त्या टीजरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे आणि कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा मी पिन केलेली आहे. तर ते तुम्ही यूट्यूब शॉर्ट तुम्ही नक्की चेकआउट करा आणि मला कॉमेंट करून नक्की सांगा की ते पूर्ण पॉडकास्ट मी कधी अपलोड करू. ठीक आहे, मी आज किंवा उद्यापर्यंत मी अपलोड करायचा ट्राय करेन, बट मला तुमचं पण ओपिनियन पाहिजे की ते पॉडकास्ट मी कधीपर्यंत अपलोड करू. ठीक आहे. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.